तर हे पहिलं लक्षात ठेवा, शॉर्ट्स कपडे घालून यायचे नाही, जेंट्स आणि लेडीज दोघांनी पण. कंपल्सरी छोटे तोकडे कपडे कंपल्सरी बंदी केले सगळ्याच मंदिरांमध्ये. आधी फक्त लेडीजसाठी नव्हतं, आता जेंट्ससाठी पण आहे. त्यामुळे आलात तर पूर्ण कपड्यांवर चड्डी बिड्डी घालून येऊ नका. खूप दम लागला. मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. 2 दिवस आम्ही पोलादपूरमध्ये स्टे केलेलं. तिथले आजूबाजूचे प्लेसेस आम्ही फिरलो सगळे आणि खूप छान होते. तर आता आम्ही चाललोय श्रीवर्धनला, हरिहरेश्वरला. तर तिकडे जाऊन आता शंकराचं दर्शन घेऊया आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करूया. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण हरिहरेश्वरला पोचलेलो आहे. तर आज थोडीशी गर्दी आहे. इथे पार्किंगची सुविधा आहे त्यांच्या इथे. 50 रुपये गाडीची तिकीट असते. आणि मी मागच्या वेळी आलेलो 2 व्हीलरने आलेलो, गाडी बाहेर लावलेली तिकडे. चला थांब जरा. आणि पहिलं बरोबर आपण सनसेटच्या टायमाला आलेलो आहे. तर सनसेट एन्जॉय करूया. इथून अशी एंट्री आहे हरिहरेश्वर मंदिराची. मागच्या वेळी 1 वर्षापूर्वी आलेलो इथेच. तर हे पहिलं लक्षात ठेवा, शॉर्ट्स कपडे घालून यायचे नाही, जेंट्स आणि लेडीज दोघांनी पण. कंपल्सरी छोटे तोकडे कपडे कंपल्सरी बंदी केले सगळ्याच मंदिरांमध्ये. आधी फक्त लेडीजसाठी नव्हतं, आता जेंट्ससाठी पण आहे. त्यामुळे आलात तर पूर्ण कपड्यांवर चड्डी बिड्डी घालून येऊ नका. प्रदक्षिणेच्या मार्गाला जाणार आहोत. मागून आहे प्रदक्षिणा मार्ग, कारण आपला व्ह्यू मिस होईल. नंतर आपण येऊन दर्शन घेऊ. मंदिरात जायच्या आधी पहिला आपण सनसेट बघायला जाऊया, कारण व्ह्यू खूप भारी व्ह्यू आहे. तो बघायचा आहे पहिल्यांदा आपल्याला. मार्ग जातो वरती, याला प्रदक्षिणा मार्ग म्हणून ओळखला जातो. आणि मंदिराच्या मागून जो रस्ता जातो त्याला प्रदक्षिणा मार्ग बोलतात. आणि त्या रस्त्याने आता आपण पुढे जाणार आहे आणि तिथून व्ह्यू आपल्याला बघायचा आहे. तिकडे समुद्र बघाल. समोर आपल्याला हरिहरेश्वर बीच दिसतोय. आज तुझे पाय परत भरणार आहेत. थोडंसं चालायचंय, खूप दम लागला. किती लांब आहे. मित्रांनो, एवढं चाललो ना, त्याचं एवढं म्हणजे थोडंसं चाललो, पण आम्हाला वर्कआउटची सवय नसल्यामुळे एकदम स्टॅमिना गेलेला आहे. आणि एवढं चाललो आहे तर
चालण्याचं वर्थ झालं, कारण हा व्ह्यू बघा काय भारी आहे. तू कधी झाला नव्हता? नाही, मी आलेलो मागच्या वेळी. इथे नाही आलास? ते बोलले खूप थोडंसं आलायचं आहे, बोलू नको जामध्ये. तर मित्रांनो, व्ह्यू बघा काय भारी आहे. मला फक्त 10 मिनटं उशीर झाला, त्यामुळे एकदम भारी व्ह्यू गेला, सनसेटचा व्ह्यू गेला. अरे आई काय नीचे समुद्राच्या लाटेने डोंगर बघा कसं पोखरलंय, ते मोठमोठे असे खड्डे पडलेत, एवढं पोखरलंय. पुन्हा आता खाली आलो, आता मंदिरात जाऊया. आणि फुल एकदम घामाघूम झालोय आणि फुल असा गरम झालोय आतून एकदम. हा मंदिराचा परिसर आणि संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. तर देवळात जर प्रवेश केलात तर पहिला हा मंदिर लागतो, श्री हरिहरेश्वर मंदिर, त्यानंतर काळभैरव मंदिर. पहिला प्रवेश इथून करायचा आहे तुम्हाला, या मंदिरातून, आणि या मंदिरातून बाहेर पडायचं आहे. काळभैरव मंदिरातून प्रवेश केल्यानंतर हरिहरेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे. तर हरिहरेश्वरच्या इथे आलेलो आणि पहिला दिवस शंकराचं दर्शन घेऊन केलं आणि आता पहिली सगळी केसं काढतोय, पूर्ण टक्कल करतोय. तर मित्रांनो, बाय बाय बाय, चल थँक्यू. काय बोलतो हां. तर मित्रांनो, लुक कसा वाटतंय नक्की सांगा. आणि या भावाचा आपला श्रीवर्धन हरिहरेश्वरला इथेच मंदिराच्या पहिलंच दुकान आहे ना. तर इकडे येताना केस कापून येऊ नका, डायरेक्ट इकडे केस कापा.
चल बाय. चला बाय बाय. मी पैसे परत हे नाही पाठवू नको पाठवू. मित्र शंकराचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता आलो पॅराडाईज बीच रिसॉर्टला, जो मागच्या वर्षी पण आला. इथे आपण आलेलो. तर बाहेर गाडी पार्क केलेली आहे. समोर रिसॉर्ट आहे त्यांचं, खूप मस्त आहे. आणि त्याच्या पुढेच समुद्र आहे. हे कुठे गेलेत, हे कुठे गेले हे विचारायला कमेंटमध्ये. हां काल होते आता नाही येत. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचे आपल्याला, शॉर्ट व्हिडिओ एक. तर पॅराडाईज रिसॉर्टला आपण आलेलो आहे. आणि बाहेरचा जर व्ह्यू बघितलात एंट्रन्सचा, तर असे बाजूला फुल माडाची झाडं आहेत. आणि रात्रीचे ज्या लाईट आहेत खूप मस्त वाटतात. आणि प्रत्येकी ना इथे कमीत कमी 9 ते 10 टेंट आहेत. असे टेंटचा पण व्ह्यू देऊया तुम्हाला. इथे बाहेर तुम्ही ड्रिंक वगैरे करत बसू शकता. टेंटचा व्ह्यू बघा. असं काही टेंटचा व्ह्यू असणार आहे. मोठा बेड आहे इथे. आणि इथे बाहेर तुम्ही चहा कॉफी वगैरे यासाठी बसू शकता.